नमस्कार मुलांनो, तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मागील सत्रात आपण आपल्या घरांमध्ये विद्युत प्रवाह आणि विजेचे तापविण्याचे परिणाम शिकलो. आता या सत्रात आपण विद्युत प्रवाह आणि त्याचे परिणाम वर्ग 7वा विज्ञान या धड्यातून विद्युत प्रवाहाचे चुंबकीय परिणाम या महत्त्वाच्या विषयावर शिकूया. शिकण्याचे परिणाम या सत्राच्या शेवटी तुम्हाला हे समजेल. विद्युत प्रवाहाचा चुंबकीय परिणाम काय असेल, विद्युत चुंबक कशाला म्हणतात आणि विद्युत घंटा काय असते. या धड्यातील कीवर्ड्स विद्युत प्रवाह म्हणजे विद्युत शुक्लाच्या प्रवाहाला विद्युत प्रवाह असे म्हणतात. चुंबक, होकायंत्र, विद्युत चुंबक स्वभावतातलाचा कायलामधून विद्युत प्रवाह जाण्याचे चुंबकात स्वरूपांतरित होणाऱ्या मऊ लोखंडी गाभा. सत्र सुरू करण्यापूर्वी आपण या सत्राच्या संकल्पनाचा नकाशा पाहूया. विद्युत प्रवाहाचा चुंबकीय परिणाम समजून घेण्यासाठी आपण एक कृती करूया. काड्याच्या पेटीतून कार्डबोर्ड घ्या. कार्डबोर्ड ट्रेभोवती काही वेळा इलेक्ट्रिक वायर गुंडाळा. त्यात एक लहान कापूस सुई ठेवा. आता या वायरचे मुक्त टोक स्विचरमध्ये इलेक्ट्रिक सेलेला सोडा. कंपास सुई कोणत्या दिशेने निर्देशित करता आहे ते लक्षात घ्या. कंपास सुईजवळ एक बार चुंबक आणा. आपल्याला आढळते की कंपास सुई विचलित होते. आता कंपास सुईचे निरीक्षण करताना स्विच चालू स्थितीत हलवा. आपल्याला आढळते की कंपास सुई विचलित होते. स्विच परत बंद स्थितीत हलवा. कंपास सुई त्याच्या मूळ परिस्थितीला परत येते. आपल्याला माहिती आहे की कंपासाची सुई एक लहान चुंबक आहे जे उत्तर दक्षिण दिशेने निर्देशित करते. जेव्हा आपण चुंबकाजवळ एक विद्युत तार आणतो तेव्हा सुई विचलित होते. आपण हे देखील पाहिले आहे की जवळच्या तोरामध्ये विद्युत प्रवाह वाहतो तेव्हा होकायंत्राची सुई विचलित होते. हॅन्स क्रिश्चियन ॲस्टर्स हा पहिला व्यक्ती होता ज्याने प्रत्येक वेळी तारेतून विद्युत प्रवाह जाताना होकायंत्र सुईचे विश्लेषण लक्षात घेतले. म्हणून जेव्हा विद्युत प्रवाह तारेतून जातो तेव्हा तो चुंबकासारखा वागतो. या विद्युत प्रवाहाचा चुंबकीय परिणाम आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक संकल्पना समजून घेण्यासाठी एक कृती करूया.
सुमारे 75 सेंटीमीटर लांबीचा इन्सुलेटेड लवचिक तारे तुकडा आणि सुमारे 6 ते 10 सेंटीमीटर लांबीचा लोखंडी खिळा घ्या. तारेला कॉइलच्या स्वरूपात खिळ्याभोवती घट्ट गुंडाळा. स्विचद्वारे तारेचे मुक्त टोके सेलच्या टर्मिनल्सशी जोडा. खिळ्यांचा टोकेवर किंवा जवळ काही पिन ठेवा. आता विद्युत प्रवाह चालू करा. आपल्याला दिसते की पिन खिळ्याच्या टोकाला जोडलेली आहेत. विद्युत प्रवाह बंद करा. आपल्याला दिसते की पिन खिळ्याच्या टोकावरून पडतात. क्रियाकलापातील काही कॉइलमधून विद्युत प्रवाह वाहताना चुंबकासारखे वागते. जेव्हा विद्युत प्रवाह बंद केला जातो तेव्हा कॉइल सामान्यतः त्याच्या चुंबकत्व गमावते. अशा कॉइल्सना विद्युत चुंबक असे म्हणतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स खूप मजबूत बनवतात आणि खूप जड भार उचलूही शकतात. इलेक्ट्रोग्रांट्सचा वापर चुंबकीय पदार्थांना रद्दीपासून वेगळे करण्यासाठी देखील केला जातो. डॉक्टर चुकून डोळ्यात पडलेल्या चुंबकीय पदार्थांचे छोटे तुकडे बाहेर काढण्यासाठी लहान इलेक्ट्रोमॅग्नेट्स वापरतात. अनेक खेळांमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट्स देखील असतात. आपण विद्युत घंटा ओळखतो. त्यात एक विद्युत चुंबक असते. ते कसे कार्य करते हे पाहूया. विद्युत घंटा सर्किट स्क्रीनवर दाखविली आहे. त्यात लोखंडी तुकड्यांवर वायरचा एक कॉइल असते. कॉइल इलेक्ट्रोमॅग्नेट्स म्हणून काम करते. एका टोकाला हातोडा असलेली लोखंडी पट्टी इलेक्ट्रोमॅग्नेट जवळ ठेवली जाते. लोखंडी पट्टीजवळ एक संपर्क स्क्रू असतो. जेव्हा लोखंडी पट्टी स्क्रूच्या संपर्कात असते तेव्हा कॉइलमधून विद्युत प्रवाह वाहतो जो इलेक्ट्रोमॅग्नेट बनतो. इलेक्ट्रोमॅग्नेट आता लोखंडी पट्टी खेचतो. या प्रक्रियेत पट्टीच्या शेवटी असलेला हातोडा घंटाच्या गोंगवर आदळते ज्यामुळे आवाज निर्माण होतो. तथापि जेव्हा विद्युत चुंबक लोखंडी पट्टी खेचतो तेव्हा ते सर्किट देखील तोडतो. कॉइलमधून जाणारा विद्युत प्रवाह थांबतो. कॉइल आता विद्युत चुंबक राहत नाही. तो आता लोखंडी पट्टीला आकर्षित करत नाही. लोखंडी पट्टी त्याच्या मूळ स्थितीत परत येते आणि पुन्हा संपर्क स्क्रूला स्पर्श करते. यामुळे सर्किट पूर्ण होते. कॉइलमध्ये विद्युत प्रवाह वाहतो आणि हातोडा पुन्हा गोंगेवर आदळतो. ही प्रक्रिया एकामागून एक जलद पुनरावृत्ती होते. प्रत्येक वेळी सर्किट पूर्ण झाल्यावर हातोडा गोंगेवर आदळतो. अशा प्रकारे घंटा वाजते. लक्षात ठेवण्यायोग्य मुद्दे. जेव्हा विद्युत प्रवाह तारेतून वाहतो तेव्हा तो चुंबकासारखा वागतो. प्रत्येक वेळी तारेतून विद्युत प्रवाह जाताना कंपास सुईचे विश्लेषण लक्षात घेणारा हान्स क्रिश्चियन ओस्टर्ड हा पहिला व्यक्ती होते.
लोखंडाच्या तुकड्याभोवती गुंडाळलेले इन्सुलेटेड वायरच्या विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या कॉइलला इलेक्ट्रोमॅग्नेट असे म्हणतात. विद्युत घंटामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट असतात.